सगळे जर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असत, आज आम्ही कॉलेज लेवला वयले इलेक्शन जिखल्या. कॉलेज लेवलाचे आयदर क्लासरुमान आसतले किंवा त्या कॉलेजीन आसतले, तांकां लीड करपाची संद आज आमकां मेळ्ळा. लिडर कोण? वन हू लीड फ्रॉम द फ्रंट. जो फुडें वचून लीड करता तो लिडर. घरा कडेन कदाचित आमच्या आई बाबा लिडर आसता, आज कॉलेजीन टिचर लिडर असतात, बट क्लासाचो लिडर जावपाची, कॉलेजाचो लिडर जावपाची संद योगायोगान तुमकां मेळ्ळ्या. मागीर कित्याक लीड करचें न्ही? म्हाका दिसता म्हाजें तर म्हणणें आसा की इन एवरी सॅक्टर लिडर इज रिक्वायर्ड. खंयच्याय सॅक्टरांत करात, लिडराची गरज आसा. आनी जो फ्रंट रावन लीड करतलो तोच लिडर जातलो. नाजाल्यार लिडर तुमकां करुनूय बी जर तुमी फाटीं रावले, आतां आमी सांगलें फुडल्या खुर्च्यांचेर येवन बसा म्हणून, जाल्यार फुडल्या खुर्च्यांचेर थोडे बसत ना, तरी धुकलचें पडटा. येवन फुडें बसा. हांव जाल्यार म्हणटालो की फुडली खुर्ची मेळटा जाल्यार ती पयली घेवपाक जाय. खरें म्हणजे इट इज अ ऑपॉर्च्युनिटी. बरोबर काय न्ही? इट इज अ ऑपॉर्च्युनिटी. आपल्याक फ्रंट लीड करपाची संद मेळटा म्हणून फुडली खुर्ची घेवपाची आसता. तुमी खरें म्हणजे आमी जशें म्हणटा की इवन दो पॉलिटिक्सान स्टुडंट्स लिडर्स येवपाची गरज आसा. फाटल्या जर पॉलिटिकल हिस्ट्री काडून पळयत, म्हणजे हांवें मुद्दामून म्हाजी पार्टी म्हणून सांगना, लास्ट 30 years इन पॉलिटिक्स, म्हणजे गोंय मुक्त जावन 63 वर्सां जालीं. 30 वर्साच्या कार्यकाळात, म्हणजे सिन्स फ्रॉम द 1994 स्टुडंट लिडर्स पॉलिटिक्सान येवपाक लागल्या. ताज्या पयलीं कितें जातालें खबर आहा? ताज्या पयलीं हार्डली कोण तरी स्टुडंट्स लिडर्स हे पॉलिटिक्सान येताले. 30 म्हणजे 1994च्यान मॅक्झिमम स्टुडंट्स लिडर्सांक पॉलिटिकल पार्टीनी इररिस्पेक्टीव ऑफ, हांव ती BJP, काँग्रेस ह्या भितूर वचना, एवरी स्टुडंट लिडर्स हू फॉलोज द आयडियोलॉजी ऑफ द पर्टिक्युलर पार्टी किंवा नेशन फर्स्ट ही आयडियोलॉजी फॉलो करता, ओके, ताणी पॉलिटिक्सांनी येवपाची गरज आसा. सोशल लिडरशीप करपाची गरज आसा. इकॉनॉमिकल लिडरशीप करपाची गरज आसा. कल्चरल लिडरशीप करपाची गरज आसा. देर इज अ बीग वॅक्यूम इन अ सोसायटी. ताणी प्रत्येक सॅक्टरांत लिडरशिपीची गरज आसा. ती लिडरशीप करपाक जाय. तुमी जर पळयशात, म्हणजे ज्या पार्टीक हांव बिलॉंग करता, विच इज द भारतीय जनता पार्टी, तातूंतले 50% लिडर्स एट अ स्टेट लेवल्स एंड एट अ नॅशनल लेवल्स एट प्रेझेंट फ्रॉम द स्टुडंट पॉलिटिक्स. म्हणजे खंय तरी तांकां संद मेळ्ळी की कॉलेज लेवलाचेर रिप्रेझेंट करपाची. ताज्या उपरांत ते ग्रो जाले आनी दे हॅव कम इन द पॉलिटिक्स. तुमच्यांतले कितलेशेच जाण आसात, तांकां आज एक प्लॅटफॉर्म मेळ्ळा. तो प्लॅटफॉर्माचो जर बरो उपयोग केलो जाल्यार फुडल्या 10 वर्सांक आमकां वेगवेगळ्या सॅक्टरांत तुमच्यांतले लिडर्स हे तेंच्यांनी लीड करतना पळोवपाक जाय. आय एम नॉट सेईंग ओन्ली इन द पॉलिटिक्स, म्हणून हांवें म्हटलां फक्त पॉलिटिक्सान न्ही, सगळ्या सॅक्टरांत आज लिडर्सांची गरज आसा. आनी ते लिडर्स खंयच्यान येतले? ते लिडर्स फ्रॉम स्टुडंट्स हातूंतल्यानूच येवपाची गरज आसा. आनी विशेश करून ग्रॅज्युएट लेवल्स जे भुरगे शिकता हांच्यांनी आपल्यो लिडरशीप स्किल्स डेवलप करपाची गरज आसा, जाका आमी म्हणटात 2 तरेन, एक लायफ स्किल्स आनी अदर वन इज अ लिडरशीप स्किल्स. आनी त्यो लिडरशीप स्किल्स मागीर हेतूंतल्यान सगळें आयलें, फ्रॉम द पब्लीक स्पिकींग टू द पर्सनॅलिटी डेवलपमेंट. इट इज एवरीथींग. म्हणून तर म्हणजे सातत्यात स्वामी विवेकानंदाच्या बाबतींत सांगता आसतना ही इज अ यूथ आयकॉन. आमी सगळे जाण तांकां फॉलो करता. आमी सगळे जाण म्हणजे तांचें चरित्र वाचता किंवा तांच्यांनी दिल्ली वेगवेगळी भाशणां ही सातत्यात आयकची. मिस्टर सोलंकी आतां उलयता आसतनाय तांच्यांनी सांगलें, जर कोणी तरी वाचूंक ना आसत जाल्यार स्वामी विवेकानंदांचे विचार आयकचे, वाचचे आनी तांकां फॉलो करचे. म्हणून हांव फक्त चड वेळ उलोवतना म्हाजें 5 मिनटांत भाशण सोंपयता आनी ताज्या उपरांत आय एम रेडी टू स्पेंड 45 minutes वीथ यू. म्हणजे जे तुमकां विचरण दिसतात ते विचारात. हांवें पयलींच म्हणटा, त्या खातीर सुरवातीकूच सांगलां हांवें, जाय जाल्यार बरोवन दवरात आनी बरोवन दवरलेले धाडात. आमी आमकां वळखपाची गरज आसा. हांवें नो युअर सेल्फ फर्स्ट. आमी आमकांच स्वता वळखपाची गरज आसा. स्वामी विवेकानंदांच्या भाशणांतल्यान लंडन हांगासर तांच्यांनी इन 1895 कितें सांगिल्लें?
ऑल पावर इज विदीन यू, यू कॅन डू एनीथिंग अँड एवरीथिंग. ऑल पावर इज विदीन यू, यू कॅन डू एनीथिंग अँड एवरीथिंग. सगळी पावर ही आमच्यात आसा. आमी जर विचार केलो जाल्यार आमी कितेंय करूं शकता आनी आमी सगळें करूं शकता. इतकें जर आसत जाल्यार मागीर आमी फाटीं कित्याक उरता? आमकां फाटीं कोण ओडटा आनी आमी फाटीं कित्याक रावचे? आपल्या कडेन आशिल्ल्यो स्किल्स आसतल्यो त्यो डेवलप करपाक, त्यो प्रमोट करपाक आमकां फाटीं कित्याक आडयता आनी कोण आडयता? म्हणजे एट प्रेझंट गव्हर्मेंट जें आसा हें खंयच्याच बाबतींत म्हणजे खंयसरूच म्हणजे ना म्हणना. तुमकां जाय तो तेंको, तुमकां जाय तो सपोर्ट दिवपा खातीर जेन्ना सातत्यात सरकार तयार आसा, तुमची फॅमिलीज तयार आसा, जाल्यार आमी फाटीं कित्याक उरपाक जाय? आमी सगळे जाण विकसीत भारत हें स्वप्न पळयता, नेशन बिल्डिंगचें स्वप्न पळयता, बट सगळ्यात पयलीं आपूण डेवलप जावचो. हांव डेवलप जालो जाल्यार गोंय डेवलप जातलें, गोंय डेवलप जालें जाल्यार नेशन डेवलप जातलें. म्हणून स्वताचो थोडोसो स्वार्थय दवरचो. हांव त्या खातीर म्हणटा, स्वार्थ कितें तर म्हज्या खातीर हांव डेवलप जावप हें गरजेचें आसा. आनी म्हज्या खातीर जर हांव डेवलप जालो जाल्यार ऑटोमॅटिकली म्हजो गांव, म्हजें गोंय, म्हजो देश आनी हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीचें स्वप्न विकसीत भारत, विकसीत गोंय म्हणजे आमच्या चेअरमॅनान जें सांगलें की विकसीत, हय बरें कोणूय म्हणटलो हय विकसीत भारत करपाक जाय, म्हाका कित्याक पडला? हांव म्हणटा ठीक आसा, विकसीत भारताचें तुका पडूंक ना, बट तुजें तरी तुका पडला काय ना? म्हजें म्हाका जर पडला आसत जाल्यार हांव म्हाज्यांतल्यो पावर्स कितें आसा, हांव कितें करूं शकता, म्हज्या ताकद कितें आसा ही सोदून काडपाची गरज आसा. हांवें त्या खातीर सांगलें की आज हांव गोंयांत पळयतां जाल्यार गोंयांत कितल्याशाच सॅक्टरांत म्हणजे वेगवेगळें काम जावपाची गरज आसा. आनी हें काम आमी करिना, आमची युवा शक्ती करिना. म्हणून तर हांव फक्त जॉब हो विशय उलयना. तुमी म्हणटले की दोतोर फक्त जॉब हो विशय उलयता काय म्हणून. ना, आज हांव गोंयांत जेन्ना मुख्यमंत्री म्हणून जेन्ना ऑब्जर्व करता, जेन्ना मायन्यूटली पळयता, वेगवेगळे भायल्या स्टेटींतले लोक हांगासर येवन जॉब तर सोडून दियात, NGO सॅक्टरांतलीं कामां, वेगवेगळ्या सॅक्टरांतलीं कामां ही ते लोक येवन करपाक लागलेले आसा, ज्याचो विचारूय आमी करिना, ज्याचो विचारूय करिना. तुमी म्हणटले हें काम करपा खातीर आमकां पयशे कोण दितलो काय म्हणून. काम करपाक सुरवात करा. ताच्या खातीर द गव्हर्मेंट इज ऑल्सो रेडी, प्रायवेट सेक्टर इज ऑल्सो रेडी. देर इज एन ह्यूज फंड्स. म्हणजे फक्त आमकां आपली एखादी कंपनीच सुरू करूंक जाय अशी गरज ना. आपल्याक एखादो NGO जरी सुरू केलो जाल्यारय आपूण खूब काम करपाक शकता. हांव तुमकां थोडक्यात फक्त कशें मागीर तो विचारतलो काय खबर ना, हांव म्हाका म्हाजीच स्टोरी सांगता आनी थोडक्यात सोंपयता. ओके, आय हॅव स्टार्टेड माय करियर एज अ CR इन कोल्हापूर शिवाजी युनिवर्सिटी. हांव म्हजें BMS कंप्लीट करता आसतना. ओके, इन सेकंड इयर हांव CR जालो. लास्ट इयराक हांव जनरल सेक्रेटरी जालो. 1996 म्हाजी इंटर्नशीप सोंपली. आय हॅव स्टार्टेड माय क्लिनीक इन माय ओन पंचायत, पाळी पंचायत. म्हजें स्वताचें क्लिनीक सुरवात केली आनी स्वताचें क्लिनीक सुरू केल्या उपरांत पॅरलली आय हॅव स्टार्टेड माय NGO वीच इज अ साई लायफ केअर. ओके, साई लायफ केअर इन 1996. विदीन अ 4 years म्हजे कडेन 60 जाण भुरगे जॉब करताले 4 वर्सां भितर. आनी कोण जॉब करताले? हांवें सांगलें 10वी आनी 12वी जाल्ले न्ही. म्हजे कडेन मास्टर इन सोशल वर्क, बॅचलर इन सोशल वर्क. गोंयांत तेन्ना कॉलेजूय नाशिल्ली. सोशल वर्क नांवाची कॉलेज आनी डिग्री कोर्स गोंयांत नाशिल्लो. ताज्या उपरांत इट हॅव स्टार्टेड इन 2010 सोशल म्हणजे बॅचलर इन सोशल वर्क आनी मास्टर इन सोशल वर्क कोर्स सुरू जाला. वीच इज प्रोजेक्ट इज फंडेड बाय ओके देन डेम्पो कंपनी म्हणजे VS डेम्पो, श्रीनिवास डेम्पो आनी नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी, गोवा एड्स कंट्रोल सोसायटी, वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. सरकार कोणाच्या हें म्हत्वाचें ना. काम करपाची तयारी आसत जाल्यार तितकेंय काम करता. फ्रॉम द 2000 टू 2008 पर्यंत म्हजे वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणून सांगलें 60 भुरगे वीथ माय 3 ऑफिसीस. म्हाजें क्लिनीक हें वेगळें आनी माय सोशल वर्क इज डिफरंट. 60 भुरगे काम करताले इन 3 ऑफिसांनी. आयजूय म्हजो NGO थंयसर काम करता. हांव NGO पळयना.
म्हजो दुसरो कोण तरी सबऑर्डिनेट काम करता, जाची 3-4 ऑफिसीस चालू आसा. थंयसर आज परतूय बी 70 ते 80 भुरगे आसा. ते आपले एड्स कंट्रोल सोसायटी आणि बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर काम करता. कंटिन्युअसली गेली 24 वर्सां तें काम सुरू आसा. हांव मुख्यमंत्री जालो म्हणून तें काम बंद पडूंक ना, कोणी तरी तें काम चालू दवरलां. 2008 म्हणजे मीनवायल आय जॉइन गव्हर्मेंट सर्वीस एज अ क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर एज अ आयुर्वेदिक फिजिशियन इन गव्हर्मेंटात. बट संद येना फुडें हांवें म्हाजी गव्हर्मेंटाची नोकरी सोडली. आय हॅव कम इन अ पॉलिटिक्स इन 2008. म्हाका माय लिडर, माय मेंटर मनोहर भाई पर्रीकर हांच्यांनी संद दिली की तूं इलेक्शनाक उबो रावपाक जाय. ओके, हांव इलेक्शनाक उबो रावलो. हांव इलेक्शनाक हारलो म्हणून थकून वचूंक ना. सो आय हॅव रिस्टार्टेड अगेन 2008 ते 12. पार्टीत जी ऑपॉर्च्युनिटी दिली तें काम करीत गेलो. नाजाल्यार म्हाज्यान म्हणूं येता आसलें म्हाका 1 लाख रुपया पगार तेन्ना आशिल्लो. 2008 हांवें नोकरी सोडल्या तेन्ना हांव जिखना जाल्यार म्हाजें कितें जातलें काय म्हणून, म्हाका 1 लाख पगार खंयच्यान मेळटलो काय म्हणून. हांव हल्लो जाल्यार म्हाका पगार कोण दितलो हें म्हाज्यान विचारूं येता आसलें. पगार दितले काय म्हणून हल्ल्यार. म्हाका 1-2 जाणांनी मदीं आमी टिकेट ऑफर केली तेन्ना विचारलें. आनी एक गव्हर्मेंट सर्वंट आसलो 2017च्या निवडणुकेक, आनी एकट्याक विचारलें आमी कितें म्हणून तूं नोकरी सोडून येवंक तयार आहा काय म्हणून. हल्लो जाल्यार म्हणलो आपल्याक पगार कोण दितलो काय म्हणून. आनी थंयच बस म्हणलें, पगार कोण दिवपाचो ना. संदी एकदांच येता, संदी परत परत येयना. 2012च्या निवडणुकेक हांव जिखलो, आमदार जालो. 2017च्या निवडणुकेक हांव जिखलो, हांव सभापती जालो. 2019 योगायोगान हांव मुख्यमंत्री. हांवें विचारूय करूंक नाशिल्लो. हांव परत एकदां सांगता, एट द एज ऑफ 45 कोणूच विचार करूंक शकना आनी तोय बी गोंयच्या राजकारणांत मुख्यमंत्री जावपाचो. बट इट इज योगायोग. हांवें तेन्ना 2008 जी नोकरी सोडली म्हणून हांव 2019 मुख्यमंत्री जावपाक पावलो. आनी ताज्या उपरांत हिस्ट्री तुमकां खबर आसा. हांव तितूर वचना. हांवें इतक्याच खातीर सांगलें की संदी परत परत येयना. येता त्या संदीचो फायदो घेवपाक जाय. आनी त्या संदीचो जर फायदो घेतलो जाल्यार आमी बरेच जाण आपले वेगवेगळ्या सॅक्टरांत करियर करपाक शकतले अशें म्हाका दिसता. त्या खातीर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी माय भारत हो पोर्टल लॉन्च केला. माय भारत पोर्टलाचेर चलात, तुमी चलात, उरलेल्यांकूय सांगात की वचून पळयात म्हणून. जाल्यार द वेरियस ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे इन द स्किलिंग आसतल्यो, लिडरशीप आसतल्यो, करियर आसतल्यो, वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज आसात. त्या ऑपॉर्च्युनिटीजचो फायदो घेवचो. आनी तो जर फायदो घेतलो जाल्यार तुमी तुमचें भविश्य हें उज्वल करपाक शकतले. तेन्ना हॉनरेबल प्रायम मिनिस्टर 2047चो विचार करता. आज तुमी सगळे जाण हे 20 ते 22 एजीत आसा. तुमी तेन्ना सगळे जाण 45 एजींतल्यान आसतले. म्हणजे देशाच्या विकासाच्या बरोबर आपलो विकास कसो करून घेवपाचो हें आमी ठरोवपाचें. जर तुमी ठरयलें ना जाल्यार विकास जावचो ना. जाल्यार म्हाका एक नोकरी दी म्हणतूच उरतले. ती नोकरी दी म्हणण्या पेक्षा स्वताचो विकास कसो करपाचो हें आपूण ठरोवपाचो. इन डिफरंट फिल्ड, कोण BA आसतलो, BCom आसतलो, कोण LLB आसतलो, कोण इंजिनियरींग आसतलो, वेगवेगळ्या सॅक्टरांत आसतले. बट एक सांगता हांव, गोंयांत आज जितक्यो ऑपॉर्च्युनिटी आसा घडये कदाचित फुडल्या 10 वर्सांक त्यो ऑपॉर्च्युनिटी आसच्यो ना. हांवें मुद्दामून म्हटलां फुडल्या 10 वर्सांक त्यो ऑपॉर्च्युनिटीज आसच्यो ना, कारण त्यो कोणी तरी ग्रॅब केल्या आसतल्यो. म्हणून ऑपॉर्च्युनिटीज तुमची वाट पळयता, घेवपाच्यो काय ना ह्यो तुमी ठरयात. आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्यो परत एकदां तुमकां शुभेच्छा दिता.